जयंत बालभवन ही एक संस्था गेली 8 ते 10 वर्ष झालं चांगल्या पद्धतीनं मुलांसाठी काम करते. याच्या संस्थापक अध्यक्षा संगीता शहा मॅडम आपल्यासोबत आहेत. तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की ते दरवर्षी 16 फेब्रुवारीला जयंतराव पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त विविध ऍक्टिव्हिटी घेत असतात. तर यावर्षी त्यांनी कोणत्या ऍक्टिव्हिटी व कशा पद्धतीनं त्या ऍक्टिव्हिटीज आयोजन केलं आहे हे त्यांच्याकडून जाणून घेऊया. मॅडम नमस्ते. नमस्कार. काय सांगाल आपलं पहिल्यांदा जयंत बालभवन हे कन्सेप्ट कशी आपण सुरू केली आणि नेमका याचा जन्म कसा झाला? जयंत बालभवन ही संकल्पना मुलांच्या निसर्गाच्या सानिध्यात जास्तीत जास्त मुलं यावीत आणि त्यांनी ऑफस्क्रीन राहावेत. आता हल्लीच्या युगात असं मुलं ऑनलाईन राहतायत, स्क्रीन जास्त वापरतायत आणि जे आपल्या वेळचं बालपण होतं ते कुठेतरी हरवल्यासारखं वाटतंय आणि ते बालपण मुलांना मिळावं या संकल्पनेतून आम्ही जयंत बालभवनची सुरुवात केली. अ, या जयंत बालभवनचे मार्गदर्शक माननीय जयंतरावजी पाटील यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही ही संकल्पना 16 फेब्रुवारी 2014 साली आम्ही ही सुरुवात केली आणि ह्याचं निमित्त असं होतं की सन 2008 मध्ये आम्ही एक चित्रकला कार्यशाळा आयोजित केली होती, तारे जमीन पर म्हणून. आणि त्या चित्रकला कार्यशाळेत आम्ही शिक्षक आणि मुलं यांना एकत्रित आणून असं एक वेगळं वातावरण तयार केलं होतं बागेमध्ये आणि तिथे चित्रकला शिकायची आणि त्याच्या स्पर्धा होत्या काढायची. तर अशा ह्याच्यामध्ये ह्या संकल्पनेला इतका उदंड प्रतिसाद मिळाला, म्हणजे शहरातून जवळ-जवळ 720 शिक्षक आणि मुलं या स्पर्धेत सहभागी झाली होती. तर याच्यानंतर असं लक्षात आलं, की ते मुलांनाही फार आवडलं आणि काहीतरी चित्रकला आणि वेगळ्या कला ह्या जोपासल्या पाहिजेत. हे छंद महत्त्वाचे असतात, कारण कला ही माणसाला जगायला शिकवते आणि हे छंद मुलांना असणं गरजेचं आहे. अभ्यास आणि शाळा व्यतिरिक्त मुलांना जे काही हवं असतं, ते सगळे आनंदाचे उपक्रम आम्ही ह्या जयंत बालभवनमध्ये घेत असतो आणि ह्या संकल्पनेची सुरुवात तेव्हापासून झाली आणि दरवर्षी आम्ही मग 16 फेब्रुवारीला वेगवेगळ्या कला म्हणजे चित्रकार प्रत्येक कलेचे वेगवेगळे मोठे चित्रकार यांच्यासोबत बागेमध्ये मुलांच्या सोबत संवाद साधत आणि ती कला वेगळी असल्या कारणानं की जेणेकरून मुलं भरपूर सहभागी होतातच, पण याची ओळख झाल्यानंतर किंवा वेगळ्या कलेची चित्रकारांशी बोलल्यानंतर मुलांना एक त्याचं आकर्षण होतं आणि ही कला आपण शिकावी अशी त्यांना मनातून इच्छा तयार होते आणि जेणेकरून त्यातून एखादा दुसरा चित्रकार जरी तयार झाला तरी आमच्या संकल्पनेचं किंवा हेतूचं साध्य आपला आता हेतू तसा एकदम चांगल्या पद्धतीचा आहे, कारण मुलांना आता ऑनलाईन शिक्षण किंवा कोविडमुळे ज्यावेळेला मोबाईलद्वारे शिक्षण मिळत होतं त्यामुळे मुलं थोडीशी मोबाईलकडे आकर्षित झाली आणि त्यातून बाहेर पडायला त्यांचा मार्ग अजून मिळेना. आपली संस्था चांगल्या पद्धतीने काम करते. हे आपले 10 वर्ष झाला आपला प्रवास सुरू आहे. नेमके कोणते कोणते चित्रकार आले आणि कशा पद्धतीने मुलांना यातनं मोटिवेशन मिळालं? अगदी सांगायला म्हणजे खरंच आनंद वाटतो, की प्रत्येक वेळी जसे की अच्युत पालव म्हणून कॅलिग्राफी आर्टिस्ट आहेत ते. त्यांची कॅलिग्राफी कार्यशाळा आपण घेतली होती. त्याच्यानंतर वारली चित्रकला, जी आदिवासी चित्रकला आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा आदिवासी कलाकार आले होते. अं, अ, तसं म्हटलं तर राजू तांबे यांनी गोष्ट आमची चित्र तुमचे असा एक संकल्पना आम्ही घेतली होती एकेकाळी. आणि बऱ्याच चित्रकला वेगवेगळ्या. एकदा आम्ही ओरिगामी कला पण घेतली होती. म्हणजे कागदांच्या फोल्डपासून वेगवेगळे आकार बनवणं वगैरे. तर अशा पद्धतीनं आम्ही प्रत्येक वर्षी वेगळे चित्रकार आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो. मागील वर्षी अनवर हुसेन सर होते, की जेणेकरून असे मोठे चित्रकार कसे निसर्ग चित्र असेल किंवा लँडस्केप असेल, बरेच प्रकार आहेत. हे कसे करतात आणि त्यांचं जीवन काय असतं किंवा ही जी पारंपरिक कला ज्या आम्ही नवीन आणतो, त्या कलेच्या मागे इतिहास काय आहे, हे मुलांपर्यंत पोहोचवणं हा आमचा हेतू असतो. आणि ह्या वर्षी आपण बिहार राज्यातील मधुबनी ही चित्रकला प्रसिद्ध आहे. ती आपण इथे आणतोय. पुण्यातील घैसास मॅडम म्हणून घेण्यास येतो. शेवटचा प्रश्न. हा सगळा ग्रामीण भाग आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्यापर्यंत पोहोचायसाठी कशा पद्धतीने आपला संपर्क झाला पाहिजे? ह्या चित्रकलेशी रिलेटेड म्हटलात तर आम्ही काय करतो, की फक्त शहरातीलच नाही, तर शहरातील आसपास म्हणजे इस्लामपूरच्या आसपास बरेच ग्रामीण भाग आहे. तिथेपर्यंत आम्ही जाऊन ह्या चित्रकला कार्यशाळेचं आम्ही त्यांना निमंत्रण देतो. रीतसर आम्ही प्रत्येक शाळेत पत्र देतो आणि जेणेकरून त्याही मुलांना या आपल्या शहरातील या कार्यशाळेचा लाभ घेता यावा म्हणून आम्ही हे महिनाभर याची तयारी पूर्णतः करत असतो. तयारी पूर्ण झालेली आहे.
तयारी होत आलेली आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेतच नॉमिनेशन द्यायचं ते तुमच्यापर्यंत पोहोचते. हो, हो. तसंच. मॅडमचा हा यासाठी चित्रकला कार्यशाळेसाठी म्हणजे महत्त्वाचं माध्यम म्हणजे चित्रकला शिक्षक हे शहरातील किंवा त्या शाळेतले चित्रकला शिक्षकही आम्हाला चांगले सहकार्य करतात आणि त्यामुळे हे एवढं सगळं उपक्रम आपण चांगल्या पद्धतीने पार पाडू शकतो. यात शाळेंचं पण सहकार्य आहे आणि चित्रकला शिक्षकांचं पण. आता जो येणारा जो कार्यक्रम आहे तो किती तारखेला होणार आहे, त्याचे कुठं होणार आहे आणि ते मुलांनी त्यासाठी काय तुमची प्रवेश फी असते का त्याची काय? नाही, हा पूर्णतः कार्यशाळा ही कितीही मुलं आली तरी 1,500 ते 2,000 मुलं असतातच. दरवर्षी सर्वांचा पालकांचा आणि मुलांचा याच्यात उदंड प्रतिसाद मिळतो. पण विनामूल्य असते. कोणतंही फी आकारली जात नाही या कार्यशाळेसाठी. आणि यावर्षी खास करून मधुबनी चित्रकला आपण घेत आहोत. पुण्याच्या घैसास मॅडम येत आहेत आणि या कार्यशाळेत आम्ही फी तर घेतच नाही, पण मुलांना लागणारे रंगसाहित्य किट सुद्धा आणि सहभाग प्रमाणपत्र असं आम्ही त्यांना देत असतो दरवर्षी. आणि ह्या वर्षी 19 फेब्रुवारी 2025 या रोजी बुधवारी शिवजयंती आहे. त्या दिवशी सकाळी कुसुमगंध बागेत 7 ते 10 या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे. आणि मी सर्वांना आवाहन करते की मुलं तर येतातच, म्हणजे अगदी 4थी ते 9वी ची मुलं यामध्ये सहभागी असतात. पण मुलांच्या सोबत जे जे कोण कलाप्रेमी आहेत आणि त्यांनाही मधुबनी चित्रकला पाहायची आहे किंवा शिकायची आहे, तर त्यांनाही मी आवाहन करेन की नक्की त्यांनी महिलांनी यात सहभागी व्हावं.